माझ्या वडिलांचं मला पोलीस बनवण्याचं स्वप्न आता उद्ध्वस्त झालंय। माझ्या भावाने आणि आम्ही आता कुणाला पप्पा म्हणायचा असा काळीत चिरणारा सवाल मयत युवराज कोळी या संदर्भात समोर आलाय। मयत युवराज कोळी यांच्या मुलीने व्यवस्थेला विचारलाय, तर माझी तिन्ही लेकरं उघडी पडली, माझा संसार उद्ध्वस्त झालाय, मला न्याय हवाच अशी आर्त हाक मयत युवराज कोळी यांच्या पत्नीने दिली आहे। पोलिसांनी तिघही आरोपींना अटक केली असली तरी आता कोळी परिवाराचं काय होईल हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहत आहे। जळगाव तालुक्यातील कानसवाडा येथील माजी उपसरपंच युवराज कोळी यांची नुकतीच निर्गुण हत्या झाली। मला त्यांना फाशीची शिक्षा पाहिजे, दुसरं काहीच नाही पाहिजे। मला माझे 3 लेकरं उघडे पडले, माझे सासू सासरे म्हातारे आज आमच्या घरात तेच करणारे होते, दुसरं कोणीच पाहणार नाही आहे। मला त्यांना शिक्षाच पाहिजे, म्हणजे त्यांना आज मावर बितवली, उद्या दुसऱ्या महिलांवर बितवतील, सुटून आले की परत ते असेच करतील का? मग आज माझा संसार उद्ध्वस्त झाला, उद्या दुसऱ्या महिलांचा होईल, असंच होणार का समाजामध्ये महिलांसाठी? आमच्या वडिलांना आम्हाला न्यायच पाहिजे, त्या तिन्ही बापलेकांना फाशीच पाहिजे। आता माझा भाऊ कोणाला वडील म्हणेन तो म्हणतोय की माझा भाऊ की माझे पप्पा जळगावला आहे, त्याला आम्ही काय करा? आता तो इथंच आहे, आता आम्ही कोणाला पप्पा म्हणणार? आम्हाला त्या तिन्हींना पण फाशीच पाहिजे। आम्ही कोणाला हे करा? मग बहीण मग आजी बाबा म्हातारे, मोठे पप्पा दारू पितात, आम्ही कोणाला काय म्हणा? आता माझे वडील चालले गेले आम्हाला सोडून। किती स्वप्न होते माझ्या वडिलांचे, तुला पोलीस बनायला, इंजिनियर बनायला, आता ते स्वप्न अधुरे राहिले।